तर आता आम्ही स्नान करून प्रयागराज सोडून आता आम्ही जबलपूरच्या दिशेने जातोय। आज आम्ही रात्री जबलपूर इथे राहणार आहोत आणि उद्या मग आम्ही बघू, आमचा असा विचार चाललाय। आधी आम्ही ऍक्च्युली अयोध्येला जाणार होतो, पण तिकडे एक गोष्ट आमच्या लक्षात आली की प्रयागराज पासून पुढे कुठेही वाराणसी असेल, काशी असेल, बनारस आणि तुमचं अयोध्या कुठेही जाण्यासाठी फेवरेबल रोड कंडिशन्स नाही आहेत। खूप ट्रॅफिक आहे आणि 30-30, 40-40 किलोमीटर लांब असं ट्रॅफिकच्या रांगा लागल्यात। त्यामुळे आम्ही तिथून निघायचं ठरवलं। त्यामुळे मी यूपीचा निरोप घेत जबलपूरकडे जायचं ठरवलं आणि तिकडून आम्ही पुढे आमचा असा विचार आहे की तिथे आज रात्री जबलपूरला राहून मग 2 दिवस थोडंसं उज्जैन किंवा इंदोर ही बाजू थोडीशी एक्सप्लोर करून मग पुण्याकडे। तर आता आपण निघालोय प्रयागराज ते उज्जैन, पण आपण आज रात्री थांबणार आहोत जबलपूर इकडे, कारण टोटल अंतर प्रयागराज ते जबलपूर 360 किलोमीटर आहे, जे 6 तास 40 मिनिटं आपल्याला पोचायला लागतील आणि त्यानंतर आपण उरलेला प्रवास करू जबलपूर ते उज्जैन, जो साधारण 500 किलोमीटर्सचा आहे। वी आर ऑन आवर वे टू जबलपूर आणि आता इथे आपण आहोत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सीमेवरती। आता उत्तर प्रदेशमधून मध्य प्रदेशमध्ये आपण जात आहोत। नव्हता तो आणि आता आपण मध्य प्रदेशमध्ये एंटर करतोय। रीवामध्ये पोहोचलोय। रीवात पोहोचलो ना रे आपण? रीवाची सीमा चालू झाली। ओके, किती वेळात आलो आज? किती वेळात आलो आज? ऐसी ही रहेगी 26 तक। मतलब ऐसे क्यों? लोग जो पहले नहीं आ पाए, अभी लास्ट के दिन है, तो अभी तो लास्ट के दिन में बहुत ज्यादा भीड़ होती है। मतलब हे असं पण आहे। तर हा बेसिकली दिवस आहे 17 फेब्रुवारी 2025चा आणि 26 फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळा आहे। त्यामुळे आता तुम्ही इथे पाहू शकता संबंध जो हा भाग आहे, साधारण एक 6 ते 7 किलोमीटर आता होऊन गेलेले आहेत आणि संपूर्ण हे ट्रॅफिक आहे रीवा मध्य प्रदेश ह्या भागाकडनं प्रयागराजकडे जात आहे। आणि जर आत्ता मध्य प्रदेशमध्ये इतकं ट्रॅफिक असेल तर तुम्ही विचार करू शकता ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिथे किती गर्दी तेव्हा झाली असेल। त्यातच ट्रेनसुद्धा आयत्या वेळे बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे बरेच लोक रोडनेच येण्याचा मार्ग स्वीकारत होते आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम इथे एवढं तुम्हाला आत्ता पाहायला मिळालं आहे। आपला रस्ता इकडून आपण म्हणजे आता चाललोय फ्रॉम प्रयागराज टू जबलपूर। तर ह्या रस्त्यावरती हे मैहरमध्ये एक हॉटेल आहे, हॉटेल न्यू इंडिया प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे, इंडियन कॉफी हाऊस अँड रेस्टॉरंट। कसं आहे, आम्ही गेले 2-3 दिवस प्रवासामध्ये फक्त एकच आयटम खात होतो, दाल चावल रोटी सब्जी, कारण लोकांची गर्दी खूप असल्या कारणाने उत्तर प्रदेशमध्ये असो किंवा मध्य प्रदेश हायवेवर असो, जिथे ढाबे होते तिथे रेग्युलर मेन्यू अवेलेबलच नव्हता। कुठे गेलं तरी आलू गोबी किंवा आलू मटर सोबत डाळ भात आणि रोटी। आणि आज सकाळपासून तर आम्हाला अक्षरशः साऊथ इंडियन मेन्यूचे डोहाळे लागले होते आणि इथे आल्यावरच आम्ही शेजारच्या टेबलवरती सगळ्यात पहिले पाहिला तो म्हणजे मसाला डोसा। त्यामुळे स्टार्टर म्हणून आम्ही इथे चक्क मसाला डोसा आधी ऑर्डर केला आणि त्यानंतर मेन जेवणाची ऑर्डर दिली आणि आम्ही इथे सगळ्यात पहिले मसाला डोसा एन्जॉय करतोय। मम्मा किती दिवसांनी डोसा मिळाला? रोज काय खातेस तू? दाल चावल। तू? दाल चावल रोटी सब्जी आणि भाजी कुठली? आलू गोबी। डोसा खाऊन झाल्यानंतर एक सर्वसाधारण भारतीय फॅमिली हॉटेलमध्ये गेल्यानंतर जसं रोटी सब्जी मागवते त्याप्रमाणेच आम्ही इथे पनीरची भाजी आणि रोटी ऑर्डर केली होती। अनेक दिवसांनी गोबी आणि मटर सोडून काहीतरी मिळालं होतं, हेच आमचं नशीब, कारण भाज्यांचे ऑप्शन इथे लिमिटेड होते। त्यानंतर मागवला होता व्हेजिटेबल फ्राईड राईस आणि सुमुखने नंतर घेतली होती एक हॉट फिल्टर कॉफी आणि हे आहे आमचं बिल। 2-3 दिवसांनंतर मनासारखं जेवण मिळालं आणि तृप्त होऊन आम्ही इथून बाहेर पडलो। कशी आहे कॉफी? तर सुंदरच होती आणि हॉटेलमधलं जेवणसुद्धा चांगलं होतं आणि ह्या हायवेवर बऱ्याच ठिकाणी सध्या कुंभचं चालू असताना फक्त दाल चावल रोटी सब्जी सारखेच आयटम्स मिळतात, ढाबेच आहेत। हे एकमेव असं प्रॉपर हॉटेल आहे जिथे तुम्हाला जरा जास्त आयटम्स मिळतील। 11:30 नंतर थोडे आयटम्स संपू शकतात।
पण रात्री 1:30 वाजेपर्यंत हे ओपन आहे आणि इकडे तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत जेवणाचे. फक्त एक 11 नंतर लिमिटेड ऑप्शन्स राहतील. 11पर्यंत बऱ्यापैकी चायनीज वगैरे असं सुद्धा मिळू शकतं. तू जागे आहेस का? पण आणि जेवणाचे वगैरे ब्रेक घेतल्यामुळे आम्ही साधारण रात्री 1:30 वाजता पोचलो जबलपूर इथे. आणि ज्या वेळेला आम्ही प्रयागराजवरून इथे यायचं ठरवलं, जबलपूर हॉल्ट घ्यायचा ठरवला, त्याच वेळेला गुगलवरती सर्च करून आम्ही वाटेत हायवेवरच एक रूम बुक केली होती. हे लोकेशन आणि हे हॉटेल काय हे मी पुढे तुम्हाला सांगतेच. ही प्रॉपर्टी अतिशय स्वच्छ होती, स्वच्छता खूप होती यांच्या इकडे. आणि हा एक 3 स्टार स्टे आहे. आणि अर्थातच एक डबल बेड आणि एक मॅट्रेस आम्ही घेतली होती 3 जणांना झोपण्यासाठी. वॉशरूम्स पण खूप क्लीन होते. मी फार डिटेल्ड काही दाखवत नाही आहे, जस्ट एक लुक घ्या तुम्ही रूमकडे. काय नुकसान झालं तर किती पैसे कटवणार त्यांनी ते शिस्तीत लिहून ठेवले. हे काय आणले सुमुख तू? पंखा हे का भरलं होतं? कुठे कुंभमेळ्यात जाताना त्रास होईल म्हणून. पण हा तर तू कॅरीच नव्हता केलास. नाही केला नव्हता, विसरलास ना असं काहीतरी घेतलंस. चालत जाताना प्रॉब्लेम नको म्हणून पंखा. म्हणजे किती मॅडनेस आहे हा पंखा वगैरे घेऊन. आधीपासूनच क्रॅक्ड कप इथे आहे. आणि इथे खूप छोट्यातली छोटी गोष्ट डॅमेज झाली तरी त्याचं चार्जेस भरायचे असं त्यांनी लिहिलेलं होतं, म्हणून आम्ही आधीपासून हे व्हिडिओज काढून ठेवले होते. यांची खूप छान गोष्ट मला इथे नक्की मेन्शन करायला आवडेल. त्यांनी हे जे ड्रॉवर्स बनवले आहेत तर ते वरनं असे त्यांनी काच लावलेली आहे. म्हणजे आपण चेकआउट करताना कधी कधी असं ड्रॉवरमध्ये बेडसाईड वगैरे काही ठेवलं तर आपण विसरून जातो काढायला. पण हे असं ट्रान्सपरंट ग्लास असेल वरती आणि ती टेम्पर्ड ग्लास आहे, त्यामुळे असं स्टडी असते ना ही ग्लास. तर हे इतकं चांगलं आहे का मग काही ठेवलं इथे केटल, कारण इथे कनेक्शन आहे, इथे केटल पण ठेवावी लागते. तर ग्लास पण स्टडी अशी टफ अँड टेम्पर्ड ग्लास त्यांनी लावली आहे. त्यामुळे तुम्ही सामान विसरणार नाही, लक्षात येतं पटकन काय आपलं राहिलं आहे ते. तर ही खूप एक छान त्यांचं हे वाटलं मला सोय. व्हेरी फंक्शनल. खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप विचार करून केल्या आहेत त्यांनी, ते आवडले. फॉर द प्राईस द क्लिनिंग अँड एव्हरीथिंग इज अमेझिंग. पूर्ण वॅक्युमिंग वगैरे. आणि ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. आम्ही आता चेकआउट करून इथून निघालेलो आहोत टुवर्ड्स उज्जैन. कसे वाटलं तुम्हाला हा स्टे? आवडला का? खूप स्क्विकी क्लीन आहे ना, म्हणजे धूळच नाही आहे अजिबात. अखंड व्हॅक्युमिंग करतायत. अतिशय सुंदर. आणि आता डे 4 आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत उज्जैनकडे. रेडी? येस रेडी. हॉल पण आहे तर इथे खूप डेकोरेशन्स आणि पूर्ण इंटिरियर इतकं सुंदर आहे यांचं. व्हेरी ब्युटिफुल स्टे. खूप आवडला आम्हाला स्टे. आणि ही जागा आहे हॉटेल ऑप्शन्स लॉन्स. राहिलो आहे जबलपूर हायवे, म्हणजे जबलपूर गेल्यानंतर हायवेला लागूनच आहे वाईल गोईंग टुवर्ड्स उज्जैन. तर इथे आम्ही राहिलेलो होतो काल आणि खूप छान हॉटेल आहे, अतिशय क्लीन आहे. म्हणजे स्वच्छता खूप छान आहे, अखंड व्हॅक्युमिंग चालू आहे त्यांचं. पार्किंग प्रशस्त आहे आणि इथे बहुतेक हे वेडिंग लॉन वगैरे आहे यांचं. आता यांच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही ब्रेकफास्ट पण करणार आहोत. तर पुढचं त्यांचं फूड पण तुम्हाला सांगतो ब्लॉगमध्ये. यांचं स्टेसाठी एंट्री इथून आहे आणि इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे. तर आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया. हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर आता इथे आम्ही ब्रंच करणार आहोत. वाजले दुपारचे ऑलमोस्ट 12:20. काल रात्री 2 वाजता 2-2:30च्या सुमारे आम्ही इथे पोचलो. त्यामुळे आता इथून चेकआउट करेपर्यंत आम्हाला वाजलेत 12:20. त्यामुळे आता आपण इथे ब्रंचच आम्ही करणार आहोत. आमच्या स्टे कॉस्टमध्ये इन्क्लुडेड नव्हतं कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट. हा ऑप्शन दिसला नाही आम्हाला बुकिंग करताना आणि बहुतेक नव्हताच तो. त्यामुळे आता यांच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही ब्रंच करणार आहोत. आणि एका रात्रीसाठी काल 3 माणसांसाठी AC रूमचे आम्ही पे केले होते 3266, अर्थात 3266 रुपये विदाऊट ब्रेकफास्ट. पूर्ण झाडं सुंदर, अतिशय स्वच्छ, छान झाडं लावलेला परिसर. खूप छान सजावट आहे. सगळी लँडस्केपिंग खूप छान केलेलं आहे त्यांनी. सगळीकडे छान झाडं लावली आहेत.
आणि इथे ब्रेकफास्टसाठी कुठे बसायचं आहे आता, ब्रंचसाठी ते बघूया. इकडे लॉन आहे आणि हे आहे ह्यांचं पार्टी लॉन आणि हे बऱ्यापैकी मोठं आहे. त्याच्या शेजारीच हा स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलमध्ये किड्स आणि ॲडल्ट दोन्ही पूल्स अवेलेबल आहेत. आणि पूल पार्टीजसाठी सुद्धा हे एक परफेक्ट लोकेशन आहे असं दिसतंय. इथे राहणाऱ्या लोकांसाठी तर फारच छान आहे ही सोय. सगळं किड्स पूल पण दिसतोय आणि सुंदर प्रॉपर्टी आहे एकदम. आतमध्ये नाही आहे का कुठे सिटिंग आहे ना? आउटडोर सीटिंग पण खूप छान आहे. आणि हे ॲनिव्हर्सरी वगैरेचं सेलिब्रेशन असावं म्हणून तयारी चालू आहे. इंडोर सेटिंगमध्ये आम्ही चाललो आहे. आउटडोर सीटिंग आणि इंडोर सीटिंग दोन्ही खूप छान आहे. आणि इथे अजूनही व्हॅलेंटाईन्स डेचं सगळं डेकोरेशन पाहायला मिळतं आहे. आणि हे एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि मेन्यू पटापट आता मी बघते आणि तुम्हाला तो वाचायचा असेल तर तुम्ही थोडासा व्हिडिओ स्लो प्ले करा किंवा पॉज करून तुम्ही पाहू शकता. चहा आणि कॉफी दोन्ही आत्ता अवेलेबल होतं, पण बाकी नाश्त्याची वेळ आता निघून गेलेली होती, त्यामुळे लंच मेन्यूज अवेलेबल होता. आणि म्हणून आम्हीसुद्धा ऑलमोस्ट 12:30 वाजले होते, त्यामुळे डिरेक्टली लंच करायचं ठरवलं. उत्कृष्ट दर्जाचं आणि चवीचं जेवण इकडे आम्हाला मिळालं. व्हेज पटियाला, बटर रोटी, स्प्रिंग रोल्स, अर्थातच पंजाबी, चायनीज सगळा मेन्यू इथे अवेलेबल होता. त्यामुळे आम्ही पोटभर जेवलो आणि जेवणाचा आनंद घेतला. दाखवून दाखवून लस्सी खाते सगळ्यांना. पीत नाही आहे, खाती आहे कारण जाड आहे ती. वा. अँड लेट्स गेट बॅक टू द रोड. आता आपण निघालोय उज्जैनकडे. हा एकंदरीत 8 तासाचा प्रवास आहे. साधारण 506 किलोमीटर्स आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि जबलपूर उज्जैन रस्त्यावरती मध्ये काम चालू आहे आणि इथे रस्त्यावरती काम चालू आहे, तर एवढा वेळ डिवायडरचा रस्ता नव्हता अजिबात. आता जस्ट सुरू झालाय आणि काम चालू आहे आणि सगळे नागमोडी वळणांवरती रॉंग साईडनी यायला लागतंय ट्रॅफिकला, त्यामुळे इथून खूप सावकाश गेलं पाहिजे. आणि आता वाजलेत संध्याकाळचे साधारण 5:30-6. एका स्मॉल टी ब्रेकसाठी आम्ही थांबतोय. आणि हे मिडवे ट्रीट नावाने मध्य प्रदेशमध्ये अनेक तुम्हाला रेस्टॉरंट्स दिसतील. तर ही मिडवे ट्रीट बेसिकली एक मॅनेजमेंट कंपनी असावी ज्यांच्या अंडर त्यांनी बरीचशी चांगली हॉटेल्स इकडची चालवण्यासाठी घेतलेली आहेत. इथूनची टॉयलेट्स क्लीन आहेत आणि फूडसुद्धा रिझनेबल रेट्समध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे मिडवे ट्रीट नावाने असलेल्या हॉटेल्समध्ये तुम्ही निश्चित थांबू शकता आणि इथे फ्रेशसुद्धा होऊ शकता आणि थोडासा अल्पोपहार करून पुढे प्रवासाला लागू शकता. आणि इथे सगळेच आता थकलेले आहेत असं दिसतंय. चालवणारा, मागे बसणारे, पण मला तेवढी एनर्जी जरा हाय ठेवावी लागते कारण व्लॉगिंग करण्यासाठी खूप एनर्जी लागते. त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवत राहा. त्याने गाडीतल्या मंडळींची गिनती करायचे 7-8 प्रयत्न केले. घेत होते तर कुणी शेजाऱ्याच्या डोलक्या सिंदूर वन्य
आता है। बघता बघता अंधार झाला आणि आम्ही म्हणतोच लोक भोपाळ सिटीमध्ये. ह्या शहरात शिरताच पुण्याचा भास झाला. मेट्रोचं काम इथे सुद्धा चालू होतं. प्रचंड ट्रॅफिक होतं, त्यामुळे अगदी पुण्यातच आहोत असं वाटलं. आता भोपाळमधून उज्जैनला जाताना पूर्ण भोपाळ दर्शन आहे. ट्रॅफिक सेन्स भयानक आहे. नो ऑफेन्स बट सिरियसली इकडे थोडं ट्रॅफिक रेग्युलेशनचं काहीतरी बघितलं पाहिजे. लोक भयानक गाड्या चालवत आहेत एमपी मध्ये, आणि ह्याच एमपीच्या गाड्या युपीला जाताना सुद्धा हायवेवर होत्या. तिथे सुद्धा भयानक गाड्या चालवत होते एमपीतले लोक. आणि म्हणजे बाकी तिथे तेलंगणा स्टेट, आम्ही आता जेव्हा गेलेलो प्रयागराजला त्यावेळेला तिथे एमपी, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, गुजरात सगळीकडून गाड्या आलेल्या. पण एमपीच्या गाड्या, एमपी पासिंगच्या जेवढ्या गाड्या होत्या खूप भयानक चालवत होते. कुठूनही रॉंग साईडने गाड्या घालायचे. स्पीड आणि हॉकिंग तर एवढं भयानक. आणि तुम्हाला असं वाटेल की एवढं मी एमपी का टार्गेट करते, पण तसं नाहीये. खरोखरच वाटेत इतके भीषण अपघात आम्ही या भागात पाहिले आणि सगळ्या गाड्या एमपी पासिंगच्या होत्या. हायवेवरती राईट लेनमध्ये रॉंग साईडनी पूर्ण स्पीडमध्ये गाड्या येत होत्या इकडे, आणि इथे भीषण अपघात आम्ही पाहिले. आणि बऱ्याच ठिकाणी तर हायवेच्या कडेला गायी मरून पडल्या होत्या. ही दृश्य मनाला खूप दुःख देणारी होती, आणि म्हणून मी ह्याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलले. तसं पाहिलं तर पूर्ण भारतातच आता कुठेच सेफ राहिलेलं नाही आहे गाडी चालवणं. जे काय प्रकार आपण इतक्यात पाहिलेत, जे भीषण रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स पुण्यात असो, गुजरातमध्ये असो घडत आहेत वारंवार, ते पाहता खरंच रिस्पॉन्सिबली ड्राईव्ह करणं अतिशय गरजेचं आहे. आणि कितीही फाईन वाढवल्या, कितीही नियम घातले तरीसुद्धा त्याचं पालन नीट होतंय की नाही हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजेच लॉ कितीही काढले, फाईन्स कितीही वाढवल्या तरीसुद्धा त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट झालं पाहिजे. आणि बऱ्याचदा फाईन वाढवल्या की लोक म्हणतात रस्ते सुद्धा तसे द्या. अगदीच मान्य आहे, पण हे खड्ड्यांचे रस्ते जे आहेत ते जास्त करून सिटीमध्ये, इंटरनल रोड्समध्ये पाहायला मिळतात. आता जितका प्रवास आम्ही महाराष्ट्रापासून यूपीपर्यंत केला आणि रिटर्न आलो, त्यामध्ये 80% रस्ता अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे निदान ह्या चांगल्या रस्त्यावर तरी भान ठेवून ड्राईव्ह करणं ही सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्टीत सरकारला आपण दोष देऊ शकत नाहीत. हल्ली ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केस इतक्या वाढलेल्या आहेत. हे सगळं पाहता आपली सुद्धा तितकीच जबाबदारी आहे नीट गाडी चालवण्याची, जितकी सरकारची जबाबदारी आहे आपल्याला रस्ते चांगले देण्याची. आता आपण जात आहोत देवस भोपाळ कॉरिडॉरमधून. देवास भोपाळ कॉरिडॉर टोल आहे हा. हे काय हार ट्रक असे खोटे आहेत वाटतं ते ट्रकवाले झालं रोड. काय सुंदर कसला रस्ता आहे बघ ना, मस्त एकदम. गप्पा टप्पा, जोक्स, गाणी ऐकत आणि फायनली पुलं ऐकत ऐकत आमचा प्रवास सुरू होता. गेले 2 दिवस इतका प्रवास झाला होता की खरोखरच आता थोड्याशा ब्रेकची गरज होती. आणि आम्ही आमच्या हॉटेलची अक्षरशः डोळ्यात तेल आणून वाट पाहत होतो. आत्तापर्यंत एवढ्या रोड ट्रिप्स आम्ही केल्या, पण ही आमची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी रोड ट्रिप होती. आणि सुमुख म्हणतो त्याप्रमाणे त्याला त्याचं लिमिटेशन ह्या ट्रिपमधून कळालं. त्यामुळे ह्याच्या पुढच्या रोड ट्रिप्स प्लॅन करताना ह्या ट्रिपचा आम्हाला खूप उपयोग होणार आहे. राईट टर्न घेतलेला आहे आता हायवेवरून आणि एंटर करतोय आपण आता. म्हणजे आता पुढे चाललोय आपण उज्जैनच्या दिशेने. 46 मिनिटं आहे अजून इथून. 45 किलोमीटर राहिली आहेत, मग उज्जैनला आपण पोहोचू. आता इथे लेफ्ट साईडला रस्ता जातो देवास सिटीकडे. मम्मा ब्रिज बघ, हो सुंदर केलाय ग. थ्रूआउट रस्ता छान आहे. पण सुपर्ब रस्ता, जबलपूर टू उज्जैन, अमेझिंग रस्ता. हॉटेल डॉक्टर, अरे भारी आहे.
आणि साधारण 10:30च्या आसपास आम्ही उज्जैनमध्ये पोचलो. हायवेवरच एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो, कारण आम्ही जिथे बुक केलेली रूम त्या ठिकाणी जेवणाचं आम्हाला काहीच माहिती नव्हतं, त्यांचं रेस्टॉरंट आहे नाही. आणि भूक तर प्रचंड लागलेली, कारण जवळजवळ 5-6 तासात तोंड अजिबात हलवलं नव्हतं. त्यामुळे इथे बेसिक शेव भाजी आणि रोटी वगैरे आम्ही घेतली होती खायला. हे जेवण ठीक होतं, बरं होतं, गुजराती पद्धतीचं होतं, पण अपेक्षेपेक्षा थोडं जास्त तिखट वाटलं. त्यासोबतच दाल खिचडी मागवली होती आणि त्या दाल खिचडीमुळे तर दुसऱ्या दिवशी सुमुखला थोडा ॲसिडिटीचाही त्रास झाला, कारण ती दाल खिचडी चण्याच्या डाळीपासून बनवलेली होती. कसं आहे मम्मा? परवाला सकाळी लवकर निघणार आणि पुन्हा जेवणात 1.25 तास गेल्यानंतर आम्ही साधारण 12-12:15च्या सुमारे आम्ही जिथे बुकिंग केलं होतं उज्जैनमध्ये त्या रिसॉर्टमध्ये येऊन पोचलो. आणि हे रिसॉर्ट दुसऱ्या दिवशी लग्नासाठी पूर्णपणे बुक्ड होतं, त्यामुळे इथे सगळी लग्नाची तयारी तुम्हाला दिसत आहे आत्ता. आणि आम्ही रूम बुक केली होती गौरीसन रिसॉर्ट्समध्ये, आणि ही रूम वगैरे कशी होती ते तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि इकडे आता आपण रिसेप्शनच्या इथे पोचलेलो आहोत. आणि लेट नाईट चेक इन्सचा एकच ड्रॉबॅक मला वाटतो तो म्हणजे आपण एवढं दमून थकून आल्यानंतर आपल्याला जे व्हेरिफिकेशन आहे आणि सगळं आपलं जे द्यायला लागतात डॉक्युमेंट्स ते अर्थात सिक्युरिटीचा भाग आहे, त्यामुळे कितीही उशीर झाला तरी हे सगळं आपल्याला प्रोव्हाइड करावंच लागतं. आणि ही आहे आपली रूम. इथे आम्ही आत्ता एंटर करतोय आणि इथे आम्ही आत आलो, पाहिलं तर मॅट्रेस वगैरे इथे 3ऱ्या पर्सनसाठी त्यांनी घातलेलीच नव्हती. रूम भरपूर मोठी होती, प्रशस्त होती, पण मॅट्रेस घातलेली नव्हती. केटल इथे अवेलेबल नव्हती त्यावेळेला, त्यामुळे तयारी काहीच दिसत नव्हती त्यांच्या साईडनी. टॉवेल्ससुद्धा 3 दिलेले नव्हते. बाकी रूम स्वच्छ होती, वॉशरूम पण एकदम क्लीन होतं, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. आणि इथे जे क्लोजेट प्रोव्हाइड केलेले होते त्याच्यामध्ये व्हर्टिकल स्पेस भरपूर दिलेली होती त्यांनी. कदाचित हे लॉन्स वगैरे जी आहेत ही जास्त करून वेडिंग्ससाठी बुक केली जात असतील, त्यामुळे नवरीचा लेहंगा वगैरे लटकवण्यासाठी सोपं पडावं म्हणून त्यांनी ही सोय केली असावी. काय तिकडे बाल्कनी आहे. आणि सगळ्याच रूम्स इकडच्या लॉन फेसिंग असाव्यात, त्यामुळे पूर्ण लॉनचा व्ह्यू आहे. उद्या सकाळी बघू, वेळ मिळाला तर मी पटकन सकाळी दाखवेन तुम्हाला समोरून कसं आहे. आता खूप उशीर झाला आहे आणि मला सुद्धा प्रचंड झोप आली. त्यानंतर त्यांनी मॅट्रेससुद्धा घालून दिली आणि हे केटलसुद्धा अरेंज करून दिलं. गुड मॉर्निंग. तर हा आहे दिवस दुसरा आणि हे आहे ते लॉन ज्याचा व्ह्यू मी काल रात्री तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते. तर इथे आत्ता तर सगळी लग्नाचीच तयारी दिसते, त्यामुळे आज आम्हाला जे बुकिंग आहे ते दुसरीकडे बघावं लागणार आहे रात्री, कारण आज आम्ही दिवसभर पूर्ण उज्जैन फिरणार आहोत, त्यामुळे आम्हाला आजही रात्री उज्जैनमध्येच थांबावं लागणार आहे. काय आलं? काय झालंय? कशाने? पण ती मला वाटेल मी असं हसत क्रॉस क्वेश्चन करत का त्याच्याशी बोलतेय, पण काल जेव्हा ती चण्याच्या डाळीची खिचडी आली मी तेव्हाच त्याला म्हटलं होतं की ती नको खाऊस, त्रास होईल म्हणून. प्रवासात चणा डाळ पचायला थोडी जड जाते जागरणामुळे, तर त्याला थोडा त्रास होत होता. आम्ही विचार करत होतो ब्रेकफास्टला त्याला आता काहीतरी फ्रूट्स वगैरेच द्यावी म्हणून, तर इथे ब्रेकफास्ट सीन जरा उलटाच झाला. ब्रेकफास्टचा बुफे इकडे नव्हताच, त्यांनी सगळं जे अन्न आहे ते रूममध्येच पाठवलं. त्यांनी हा सगळा नाश्ता जो आहे तो अगदी उघडा रूममध्येच पाठवला, त्यामुळे तो संपूर्ण गार होत होता. पोह्यात थोडीशी आईला कच लागत होती. टेस्ट चांगली होती, पण कसं होतं जेव्हा बुफेमध्ये आपण जाऊन खातो तेव्हा आपल्याला लागतं तेवढंच आपण घेतो आणि संपवतो. आम्हाला कितीही भूक लागली तरी आम्ही एका वेळेला एवढं अन्न नाही खाऊ शकत. त्यामध्ये पुरी भाजी, पोहे आणि सँडविच आहे. आला इकडे दिलेला आहे,
तो ब्रेकफास्ट यांनी असा रूममध्ये दिलेला आहे, सँडविच, पोहे आणि चहा थर्मासमध्ये. पण AC रूममध्ये हा असा नाश्ता जर आणून दिला ह्यांनी, आणि एवढं सगळं आपल्याला जाईल याची काही गॅरंटी नाही. आफ्टर पेइंग 4400. आणि ह्या गौरीसन रिसॉर्टमध्ये 3 माणसांना एका रात्रीसाठी राहण्यासाठी आणि ब्रेकफास्टचे असे मिळून आम्ही 4400 अर्थात 4400 रुपये भरले होते. पण आज रात्री आम्हाला दुसरीकडे राहायला जावं लागणार आहे, कारण हे हॉटेल जे आहे हे लग्नासाठी पूर्णपणे बुक्ड आहे. त्यामुळे आज रात्रीची सोय पुन्हा दुसऱ्या ठिकाणी करावी लागणार आहे. आम्ही आत्ता चेकआउट करतोय उज्जैनमधल्या गौरीसन हॉटेल इथून, आणि आज असणार आहे आपला उज्जैन फिरण्याचा दिवस. आणि आता आम्ही निघालो आहोत उज्जैन दर्शनासाठी. ह्यांचा पूल एरिया, आणि आज इथे लग्न आहे त्यामुळे हे पूर्ण आज बुक्ड आहे लग्नामुळे. त्यामुळे आज आम्हाला इथे स्टे मिळणार नाही आहे, त्यामुळे रात्री आम्ही दुसरीकडे जाणार आहोत. आणि मी शूट घेईपर्यंत माझे सोबती ऑलरेडी पुढे निघून गेलेले आहेत. लग्नाचं डेकोर बघा काय सुंदर केलं, प्रतिम डेकोर आहे सगळं. तर हा होता आमचा संपूर्ण प्रवास प्रयागराज ते उज्जैनचा. ह्याच्यात तुम्हाला भरपूर हॉटेल्स, राहण्याची ठिकाणं आणि रस्ता हे बघायला मिळालं. आमचा अनुभव आणि एक्सपिरियन्स आम्हाला शेअर करायचे होते, आणि एक आठवण मलाही ठेवायची होती यूट्यूबवर आम्ही कुठे राहिलो, काय खाल्लं तेव्हा. त्यामुळे हा आम्ही व्हिडिओ बनवला होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण उज्जैनची सफर, जी आम्ही या छोट्याशा ई-रिक्षातून केली होती, आणि तिथे काय काय खाल्लं, कुठे कुठे फिरलो, आणि अप्रतिम अशी देवदर्शनं आम्ही केली. तर तो व्हिडिओसुद्धा पाहायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल, चॅनल आवडला असेल तर नक्की आम्हाला पुन्हा भेटण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचे अभिप्राय आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्स फॉर वॉचिंग धिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट. आणि या हायवेवरचे टोल्स तुम्हाला सांगायचे राहून गेले, त्यामुळे ही आहे आपली टोल हिस्ट्री आणि हा टोटल खर्च.